चला एवढं तर कळालं की बोर्डवर जी डायग्राम आहे ती एका मोटरला रिप्रेझेंट करते, ज्याला 3 फेज इंडक्शन मोटर असं म्हणतात. शेतकऱ्याची सगळ्यात फेमस आय मीन फेवरेट 3 फेज इंडक्शन मोटर आहे का? कारण 3 फेज इंडक्शन मोटर सगळ्यात जास्त विहिरीवर यूज केली जाते, वॉटर पंपिंगच्या ॲप्लिकेशनसाठी, विहिरीतलं पाणी ओढण्यासाठी. माहिती आहे ना सर्वांना? त्याच्यात बी 2 टाईप पडतात, एक असते स्लिपरिंगवाली, एक असते स्क्विरल केज. मग ही जी बोर्डवर जी दिसत आहे ती स्क्विरल केज आहे. जसं की मी तुम्हाला लास्ट एक थोड्या वेळा अगोदर प्रत्येक कंपाऊंड सांगितलं, ती एवढी ॲक्युरेट डायग्राम तर आपण ड्रॉ करू शकत नाही. सो एक्झाममध्ये जर कन्स्ट्रक्शनवर क्वेश्चन आला तर एक साईड कट व्ह्यू असा ड्रॉ करायचा. म्हणजे मोटर अशी आहे ना आपली, तर आपण साईडनं कट केलं आणि इकडचा पार्ट फेकून दिला तर मोटर बऱ्यापैकी अशी दिसते. तर विषय हा आहे की कन्स्ट्रक्शनचं चला ठीक आहे मान्य आहे, पण त्या मोटरमध्ये जी प्रत्येक वस्तू असते, प्रत्येक कॉम्पोनंट असतो, प्रत्येक कॉम्पोनंटचा काही ना काही फंक्शन आहे. प्रत्येक कॉम्पोनंटसाठी एक विचार करून एक मटेरियल बनवलेलं आहे, तेच मटेरियल त्याच्यात वापरतात. या मोटरमध्ये एक पण दिसणारी वस्तू टाइमपास म्हणून लावलेली नाही आहे. जसे मी माझ्या मोबाईलला बॅक कवर लावत आहे कुठला पण एखादं, तर ते बॅक कवर लावण्याचे 2 रिझन्स आहेत. एक तर मोबाईल बी फुटला नाही पाहिजे आणि थोडं दिसायला पण चांगलं पाहिजे. इथं दिसण्याचा विषय नाही आहे. एव्हरी कॉम्पोनंट हॅज देअर ओन फंक्शन. प्रत्येक कॉम्पोनंटचा काही ना काही फंक्शन आहे. तर प्रत्येकाचं फंक्शन मी एकदम सिस्टमॅटिकली सांगतो आणि एकदाच सांगणार, परत सांगणार नाही. त्याच्यात बी काही गोष्टी मी आताच अंडरलाईन करून ठेवतो, म्हणजे या मोटरमधल्या 4 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी सर्कल करून ठेवतो, म्हणजे तुम्हाला ताप नको. स्टेटरचा कोर, स्टेटरची वाइंडिंग, रोटरचा कोर आणि रोटरचं, म्हणजे या चौघाचं काम जरा नीट लक्ष देऊन आहे का. पहिल्यापासून स्टार्ट करू. चला इकडून स्टार्ट करू. पहिलं कोण आहे? मोटरच्या वर असा एक बॉक्स असतो. जर तुम्ही म्हणले बॉक्स कुठे असतो हे बघा, इथे दिसलं का? या बॉक्सला साईडला 2 स्क्रू असतात. ते स्क्रू ओपन करायचे, मध्ये नट बोल्ट असतात, त्यांना ओपन करायचं, मध्ये वायर्स टाकायचे आणि कनेक्शन करायचे. इनपुट टर्मिनल बॉक्सचं एकच काम आहे, मोटरला सप्लाय देणे. मग पोरं म्हणते तसं इनपुट टर्मिनल बॉक्स नाही दिल्यास काय होईल? आधीच तर कनेक्शन किचकट असतं. एसीचे सोपे असतं, डीसीचे किचकट असतं. ते कनेक्शन लोकांना समजत नाहीत कुठे द्यायचं, म्हणून इनपुट टर्मिनल बॉक्स असतो. आर फेजला आरचं कनेक्शन, वाय फेजला वायचं कनेक्शन, बी फेजला बीचं कनेक्शन, एक टर्मिनल अर्थिंगसाठी पण दिलेलं. सो नावं ते दिलेलं आहे. मला मोटरला काय द्यायचं आहे? सो मोटरला सप्लाय द्यायचा असेल तर इनपुट टर्मिनल बॉक्सचा यूज होतो. समजलं? याच्यात काही वेगळं नाही. नंबर 2 लिफ्टिंग आहे. कुठल्या पण मोटरला उचलण्यासाठी त्याच्यावर कडी दिलेली असते. की घागर आहे का उचलीन कमरेवर ठेवली किंवा खांद्यावर ठेवली? नाही, मोटर भयानक जड असते बाळांनो. याला जर तुम्ही असं कसं पण हाताळायला गेले आणि चुकून जर मोटर पडली आणि पायावर जर पडली, पाय डायरेक्ट चपटा होऊन जातो, कारण मोटरचं वजन खूप जास्त आहे. शेतकरी लोक काय करतात, मग त्याच्यात लोखंडाचा ते रॉड टाकतात, ते जमीन उकरायला यूज करतात. काय म्हणतात त्याला? पहार. पहारच ना, पहार. हे पहार त्याच्यात टाकतात, पलीकडून एक उचलतं, इकडून एक, म्हणजे मोटर पडली तरी पायावर पडता कामा नाही. सो लिफ्टिंग आईचं काम आहे. मोटरची जागा बदलणे, मोटर उचलून ठेवायचं असेल तुम्हाला. मी चालू पुढे. फ्रेम. मोटरची जी फ्रेम असते ती मेटॅलिक असते. तुम्ही ऑब्झर्व केलं का या फ्रेमचं काम काय? किडे, डस्ट पार्टिकल, कार्बन डायऑक्साईड, पाणी, हे काही कचरा मोटरच्या मध्ये येऊ देणे की न देणे? न देणे. आणि तुम्ही ऑब्झर्व करा, याची जी फ्रेम असते याच्यावर अशा फिन्स असतात बघा. फिन्स कळतात ना? हे फिन्स का असतात? त्या रॅडिएटर म्हणून काम करतात का? त्या फिन्समुळे काय होतं, जेव्हा हवा मोटरला चिटकते तेव्हा तेवढा जो पार्ट आहे तो बऱ्यापैकी थंड होतो. सो मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवण्याचं काम पण फ्रेमचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रेमचं अजून एक काय काम आहे की जेव्हा त्या हवा त्याला चिटकते तेव्हा ते मोटरला थंड पण करायचा प्रयत्न करतं. बाहेरचे अनवॉन्टेड पार्टिकल मोटरमध्ये जाता कामा. अरे फ्रेम तर असेलच ना. मेनकडे येतो. फ्रेमच्या मध्ये एक धातू असतो, त्याला म्हणतात स्टेटर की स्टेटर कोर. स्टेटरचा धातू असा असतो आणि मध्ये असे स्लॉट असतात छोटे छोटे. स्लॉट म्हणजे सांगू साध्या भाषेत, एकदम साध्या भाषेत स्लॉट काय असतात? असं समजा की लहान मुलाचे सगळे दात आहेत आणि एक दात तुटला आहे आणि तुम्ही त्या तुटलेल्या दातामध्ये जे माझाचा स्ट्रॉ टाकताय, असा इमॅजिन करा. आता ते जे तुम्ही स्ट्रॉ टाकताय त्या दातामध्ये, तो तुटलेल्या दातला स्लॉट म्हणता. आणि तुम्ही जे स्ट्रॉ टाकताय त्याला वाइंडिंग म्हणता. कळालं का? वाइंडिंग भरलेली कधी बघितली असेल ना, तर त्या स्टेटरला स्लॉट असतात, स्लॉटमध्ये वाइंडिंग भरली जाते. हा जो स्टेटरचा धातू असतो, आता लक्ष देऊन ऐका, स्टेटरचा जो धातू असतो, स्टेटरचा जो कोर असतो, तो कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टील पासून बनलेला असतो. रिपीट, कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टील. अखंड नसतो, त्याच्यात लॅमिनेटेड शीट असतात. कोणत्या शीट? धातू बेस्ट क्वालिटीचा असतो. धातूची क्वालिटी चांगली करायची असेल तर परमॅबिलिटी जास्त असते आणि रिलक्टन्स कमी असतो. लॅमिनेटेड शीट्स का वापरल्या जातात?
कारण या धातूमध्ये एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस तयार होतो. मग असं काय जुगाड करता येईल की दोन लॉसेसला कमी करता येईल? तर सोपं आहे. हिस्टेरिसिस लॉस दाबायचा असेल तर चांगल्या क्वालिटीचा धातू वापरायची, ज्याची परमॅबिलिटी जास्त आहे. आणि एडी करंट लॉस वापरायचा असेल तर आलूचे चिप्स असतात ना तसे शीट की लॅमिनेटेड शीट. स्टेटर कोरचं काम काय? RMFला मदत करणे. कोणाला? सोडून द्या. नेक्स्ट कोण आहे? सगळ्यात मेन रोल आहे स्टेटर वाइंडिंग. स्लॉटमध्ये वाइंडिंग भरली जाते. वाइंडिंग चांगल्या क्वालिटीची वापरायची, विच इज मेड बाय द कॉपर. बोला, आजकाल जे कॉपर येतं तांब ते मिक्सचर यायला लागले माहिती आहे ना. सो बेस्ट क्वालिटीचं कॉपर असेल तर मोटर मस्त काम करते, लाईट बिल पण कमी येतं, लॉसेस पण कमी येतात, मोटर एवढी काही खास गरम होत नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे मोटरची लाईफ पण वाढते. पण आता कसं आहे मार्केटमध्ये प्युअर कॉपर मिळेल याची गॅरंटी खूप कमी आहे. सो स्टेटर वाइंडिंगचा रोल काय? सगळ्यात पहिलं तर स्टेटर वाइंडिंग स्टेटरच्या स्लॉटमध्ये असते. स्टेटर वाइंडिंगमधून 3 टर्मिनल बाहेर काढले जातात, ज्याला R फेज, Y फेज, B फेज कनेक्ट केलं जातं. स्टेटर वाइंडिंग एक तर स्टार कनेक्टेड असते किंवा डेल्टा, नंतर बघू ते आपण. स्टेटर वाइंडिंगमध्ये प्युअर कॉपर वापरायचा प्रयत्न केला असतो, कारण जेवढं जमल तेवढा रेजिस्टन्स कमी करायचा आहे. जर भंगार क्वालिटीची वाइंडिंग वापरली आणि रेजिस्टन्स वाढला तर मोटरची वाइंडिंग खूप गरम होते, कारण कुठल्या पण रेजिस्टिव्ह बॉडीमधून जर करंट पास झाला तर ती बॉडी हीट प्रोड्यूस करेल ना. आणि या वाइंडिंगचा तो रोल सांगतो. सांगा बरं तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये सप्लाय कोणाला देत आहे? स्टेटर वाइंडिंगचा रोल आहे 3 फेज AC सप्लायला घेणं आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणं. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ही हातासारखी असते अशी, जिचा ढाचा असा फिरतो, दिसत नाही पण असतो. मॅग्नेटिक फील्ड याच्यावर निवांत वर्किंगमध्ये सांगेल. सो ऐकून घ्या पहिलं. कुणी जर मला विचारलं की स्टेटर वाइंडिंग काय करते, माझं उत्तर बेटा स्टेटर वाइंडिंगचं काम आहे सप्लायला घेणे, करंट पास करणे आणि एक मॅग्नेटिक फील्ड सेटअप करणे. ज्या मॅग्नेटिक फील्ड आपल्या ब्रँचमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतात. म्हणजे साध्या भाषेत जर मॅग्नेटिक फील्डच नसेल कचऱ्यात फेकून द्यावं लागेल ना. सो RMFचा छोटा रोल आहे का मोठा रोल आहे? मोठा रोल आहे. चाललो, हा बाहेरचा पार्ट आहे जो कधीच फिरत. आता मी मध्ये जो गड्डू असतो हा वाला गड्डू दिसला का सर्वांना? याला म्हणतात स्टेटर की रोटर. रोटर दणकट असतो एकदम, 10 हातोडे घातला तरी फुटत नाही. मोटर एवढी छान असेंबल केलेली असते की पुरा छन्नी मारू मारू मोटरला डिसेंबल करावं लागतं. गावामध्ये इकडे तिकडे कुठं मशीन रिपेअरिंगची दुकानं असतील तर बसायचं जरा 5 मिनिट जाऊन. बसायचं म्हणजे त्या माणसाचं तोंड बघत बसायचं नाही, मशीन्स बघायच्या, असेंबल कशी होत आहे, डिसेंबल कशी होते आहे, इन्सुलेशन कसं असतं, वाइंडिंग कसं असतं, तेव्हा शिकता माणूस. हा मधल्या पार्टला रोटर म्हणतात. जसा स्टेटर असतो तसाच रोटरचं पण मटेरियल स्टेटरसारखंच असतं. लॅमिनेटेड शीट्स वापरतात, बेस्ट क्वालिटीचा धातू वापरतात, कास्ट आयर्न और कास्ट स्टील. ते पण स्टील की लॅमिनेटेड स्टील? लॅमिनेटेड स्टील. परमॅबिलिटी जास्त असते, रिलक्टन्स. त्या रोटरच्या बाहेरचा जो पार्ट असतो त्याच्यात वाइंडिंग भरतात. ओके, एक तर वाइंडिंग भरतात किंवा बार भरतात. जसं स्टेटर वाइंडिंग असते तशी रोटर वाइंडिंगचं काम आहे. स्टेटर वाइंडिंगनं कोणती फील्ड तयार केली, R की RMF? त्याने तयार केलेला RMFला जाऊन काय करतो? लिंक करतो. आणि जोपर्यंत लिंक होत नाही तोपर्यंत काम बनत नाही, सोडून द्या. मोटरचा जो सेंट्रल मोस्ट पार्ट असतो कॉल्ड ॲज शाफ्टचं मटेरियल सगळ्यात मजबूत असतं. किती आपटा, किती दगड घाला, किती हातोड घाला, बेंड नाही होत. इट इज मेड बाय द ॲनल्ड स्टील. बोला, ॲनल स्टील म्हणजे काय? धातू घ्यायचा, गरम करायचा, हॅमरिंग करायची, गरम करायचं, हॅमरिंग करायची. कुठल्या पण वस्तूला गरम करून हॅमरिंग केल्यामुळे त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढते. याची मेकॅनिकल स्ट्रेंथ एवढी जास्त का असते? अरे बाळांनो, या मोटरचं पूर्ण वजन याला सांभाळायचं ना. मग शाफ्ट कसं पाहिजे? वाकडा पाहिजे का स्ट्रेट पाहिजे? स्ट्रेट पाहिजे. 1 डिग्रीनं बी बेंड झाला ना मोटर फेकून द्यावं लागेल तुम्हाला. समजतंय का? ह्याच्या मोटरमधून वेगवेगळे आवाज येतात ना. इथं वेगवेगळे आवाज येण्याच्या मागचं कारण काय? वाइंडिंग बाहेर निघणे, इन्सुलेशन बाहेर निघणे, मिस अलाइग्नेशन ऑफ शाफ्ट. तो शाफ्ट एकदम कसा पाहिजे? स्ट्रेट. शाफ्टच काही वेगळं काम नाही. मोटरला बॅलन्स करतं, रोटरला माउंट करतं, हँडल स्टील मटेरियलचं असतं. आणि तुम्हाला जो लोड लावायचा आहे बाहेरून, काय लावायचा आहे? तो कशाला असतो? शाफ्टला असतो. मोटरच्या एका साईडला कोणता फॅन? कूलिंग फॅनसाठी सिंथेटिक फॅब्रिक मटेरियल यूज केलेलं असतं. फॅब्रिक मटेरियल बी असं पाहिजे, मेल्ट नाही झालं पाहिजे. तुम्ही मोटरमधली हीट बाहेर काढताय आणि कळालं की हीट एवढी तयार झाली की फॅनच मेल्ट होऊन गेला, वितळून गेला, असं होता कामा. फॅनचं काही वेगळं काम नाही. मोटरमध्ये थोडीफार जर हीट तयार झाली त्या फॅनचं काम आहे, तो ते हीटला घेतो, मध्ये ठेवतो का बाहेर फेकतो? बाहेर फेकतो. मोटरला एका ठिकाणी माउंट करून फिटिंग करा. काय दिलेला असतो? बेस. मोटर गोल असते. जर तुम्ही बेस नाही दिला आणि मोटर ठेवली, मोटर सुरू केली तर मोटर व्हायब्रेट होते ना. कळालं की मोटर ठेवली होती एका ठिकाणी, 2 तासांनी बघितलं मोटर गायब. कारण जेव्हा वस्तू व्हायब्रेट होतं तर वस्तूची जागा ऑटोमॅटिक
चेंज होते. सो मोटरमुळे ना मोटरचे व्हायब्रेशन सस्टेन करण्यासाठी काय दिलेला असतो, बेस दिलेला असतो. आणि स्टेटर आणि रोटरच्या मध्ये एक मामूली गॅप असतो, त्या गॅपला एअर गॅप असतो 0.0424 mm. तुम्ही म्हणाल मग नेमकं किती, हे डिपेंड करते की मोटरची HP रेटिंग किती आहे. व्हॉट्स बाय HP, हॉर्स पर. एअर गॅपचं एक वेगळं कॅल्क्युलेशन आहे, ते मशीन डिझाईनचा पार्ट आहे. पण माहीत असू दे एअर गॅप एवढा जास्त पण नसतो आणि एवढा कमी पण असतो. HP रेटिंग किती आहे त्याच्यावर डिसाईड होतं की त्याचा एअर गॅप किती आहे. समजलं. दोनच गोष्टी विचारेल. स्टेटर वाइंडिंगचं काम काय, सप्लायला घेणे आणि मॅग्नेटिक फील्डला सेटअप करणे. रोटर वाइंडिंगचं काम आहे, त्याला जाऊन लिंक करणे. स्टेटर आणि रोटरचा धातू सेम मटेरियलचा जो शीट के लॅमिनेटेड शीट, कास्ट आयर्न और कास्ट स्टील. परमॅबिलिटी जास्त, रिलक्टन्स. कास्ट आयर्न कास्ट स्टील बेस्ट क्वालिटी का वापरतात, कारण आपल्याला दोन लॉसेस कमी करायचे आहेत. एक असतो एडी करंट तर दुसरा हिस्ट्रेस. वाइंडिंग कोणती असो, जेवढं जमल प्युअर कॉपर वापरा. प्युअर कॉपरचा रेजिस्टन्स कमी असतो, मोटर लवकर गरम होत. आता ड्रॉ करा चला.